सुखी जीवनाची गुरुकिल्ली या विषयावर जीवनविद्या मिशनच्या वतीने माधवनगर येथे प्रबोधन मोठ्या उत्साहात संपन्न। जीवनविद्या मिशन शाखा सांगली यांच्या वतीने माधवनगर येथील राणा प्रताप व्यायाम मंडळ क्रीडांगणावर जीवनविद्या मिशनचे विश्वस्त व सद्गुरू वामनराव पै यांचे सतशिष्य श्री चंद्रकांत निंबाळकर यांचे सुखी जीवनाची गुरुकिल्ली याविषयी प्रबोधन मोठ्या उत्साहात संपन्न झाले। यावेळी सांगलीचे खासदार विशालदादा पाटील, सांगली जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शिवाजीराव डोंगरे, जीवनविद्या मिशनचे माजी अध्यक्ष डॉक्टर दिलीप पटवर्धन, सांगली शाखेचे माजी अध्यक्ष डॉक्टर सुभाष पाटील, विजय पाटील, सांगली शाखेचे अध्यक्ष दिगंबर जगताप, शंकरराव बंगी, निवृत्ती शारबिद्रे यांच्यासहित परिसरातील नामधारक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। युवा कार्यकर्ते व प्रसिद्ध उद्योजक पराग जाधव यांनी सदर कार्यक्रमाचे नेटके नियोजन केले होते। मत कशी दिली याची काळजी जनार्दन घेईल, तुम्ही चिंता करायची गरज नाही, ते आपोआप होईल सगळं। फक्त हा सातत्याने तुम्ही नुसता विचार धरा, ठीक आहे, की कदाचित जनतेच्या अपेक्षा खूप जास्त असतात आणि तिथपर्यंत आपल्याला पोहोचता येत नाही किंवा त्यांचं समाधान करता येत नाही, पण तुमचा प्रयत्न जनतेला दिसतो आणि सद्गुरू म्हणाले प्रयत्न हाच देव आहे, प्रयत्न हाच देव आहे, त्यामुळे तो तुम्हाला सगळं मिळवून देईल। आता आपण ज्या ज्या क्षेत्रात काम करतो तिथं कोणी सीमेवर आता आपलं रक्षण करत असेल त्यांना आपण सॅल्यूट करतो, कारण ते तिथं उभे आहेत, म्हणून आपण इथं हॅपी दिवाळी किंवा हॅपी न्यू इयर म्हणू शकतो त्यांच्या जीवावर, बरोबर। तसं प्रत्येक क्षेत्रातले पोलीस अधिकारी अंतर्गत सुरक्षा बघतायत, सैनिक सीमेवरची सुरक्षा बघतायत, राजकीय नेते आपल्या सोयी सुविधांसाठी तिथं आपले प्रश्न मांडण्यासाठी पार्लमेंटमध्ये किंवा विधानसभेमध्ये बोलतायत, डॉक्टर लोक पेशंटची सेवा करतायत। त्यामुळे आपला प्रत्येकाचा एकमेकाप्रती असलेला जो भाव आहे एकमेकांना सुखी करण्याचा, तोच तुम्हाला सुखी करणार आहे, हे सद्गुरूंचं मत आहे। आणि झालं काय, त्यांनी ह्याच्या मागचं सायन्स मांडलं, संतांनी ते सांगितलं, भगवद्गीताही सांगते सर्वत्र सुखीना संतु सर्वे संतु निरामया। ज्ञानेश्वर महाराज म्हणतात सर्व सुखी सर्वभूती संपूर्ण होईचे, आणि सद्गुरूंनी ही जी प्रार्थना निर्माण केली त्याच्यामध्ये कुठल्याही धर्माचा संबंध। आता मुख्याध्यापक जे म्हणाले ना की आम्ही शाळेमध्ये हे इम्प्लिमेंट करतोय, त्याचं कारण इथे हिंदू मुस्लिम ख्रिश्चन बौद्ध हा विचारच नाही, अखिल मानव जातीच्या सुखाचा विचार आहे। आणि जेव्हा तुम्ही व्यापक होता, नुसत्या विचाराच्या पातळीवर जरी व्यापक झाला तरी भरभरून विश्वातल्या सगळ्या दैवी शक्ती तुमच्या पाठीशी उभ्या राहतात, क्रिएटिव्ह फोर्सेस ऑफ द युनिवर्स ज्याला म्हणतात, ते सगळे उभे राहतात आणि तुमच्या सुखाची काळजी घेतात। आणि त्याच्यासाठी एकच गोष्ट करायची, मला नेहमी असं वाटतं, सकाळ आज किती 27 एप्रिल ना, 27 एप्रिल 2025 या दिवशी आपल्याला सकाळी जेव्हा जाग येते त्याच वेळेला देवाचे आभार मानायचे की तुझ्या कृपेमुळे डोळे उघडलेत। आज पृथ्वीवर 700 कोटी लोक राहत आहेत, त्यातली अंधारात अर्धी पृथ्वी धरली तरी 350 कोटी लोक झोपी। तुम्ही ज्ञानी व्हा, तुम्ही हुशार व्हा, बुद्धिमान व्हा सारे, तुम्ही ज्ञानी व्हा, तुम्ही हुशार व्हा, बुद्धिमान व्हा सारे। तुम्ही ज्ञानी व्हा, तुम्ही हुशार व्हा, बुद्धिमान व्हा सारे। पैनाथांच्या संदेशाला, पैनाथांच्या संदेशाला मनात रुजवावे, हे जग सुखी व्हावे, हे जग सुखी व्हावे, हे जग सुखी व्हावे। हे राष्ट्र आमचे सर्वांनी पुढे पुढे जावे, हे